आपण आज बघण्यासाठी जात आहोत फक्त की लिंबोटी डॅम किती प्रमाणात भरलेला आहे. कारण की अशी माहिती आलेली होती की लिंबोटी डॅम पूर्ण भरलेला आहे. मी एक दोन महिन्याखाली गेलतो तिथं, पण लिंबोटी डॅम तेवढं भरलेलं नव्हतं. तर आज ह्या क्षणाला आपण तिथं जात आहोत, प्रत्यक्ष भेट देत आहोत. भेट देऊन आपण बघणार आहोत की किती प्रमाणात पाणी भरलेलं आहे. कारण की त्या लिंबोटी डॅमचं पाणी 4-5 तालुक्याला इथून पुरवठा होतो त्याचा. तर आपण प्रत्यक्षात आज जाऊन भेटणार आहोत, तिथं प्रत्यक्ष भेट देणार आहोत स्थळी. आज पाहू शकता तुम्ही की आज सुद्धा तिथल्या साईडला त्या लिंबोटी डॅमकडे पाऊस आताही सुरू असताना आपण फक्त आणि फक्त बघण्यासाठी जात आहोत की किती पाऊस झालेला आहे. कारण की आता सध्या आम्ही निघालेलो आहोत अहमदपूरपासून. तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला बाकीचा व्हिडिओ पाहण्यात येईल. जागा सुद्धा दिसत नाही आम्हाला थांबलेली. फक्त डॅमकडे जाताना थोडासा रस्ता थोडासा कठीण आहे, पण 4 व्हीलर 2 व्हीलर वगैरे अजून म्हणजे येऊ शकते असा रस्ता आहे. जास्त प्रमाणात रस्ता खूपच खराब दिसत आहे. आपण
तर हे पहा मित्रांनो, आपण आलेलो आहोत लिंबोटी डॅमला. सध्या आपण भेट दिलेली आहेत आणि सर्व दरवाजे हे लिंबोटी डॅमचे ओपन झालेले आहेत. तर आपण लिंबोटी डॅमच्या वरच्या साईडला जात आहोत आणि लिंबोटी डॅमचे धरणाचे जे दरवाजे उघडलेले आहेत आपण त्या ठिकाणाहून पाहणार आहोत. तुम्हाला सर्व डॅमची माहिती दिली जाईल, दाखवली जाईल. अतिशय जोरात पाणी हे फ्लो होत आहे. लिंबोटी डॅम ओव्हरफ्लो होत आहे. काही मुलं दिसत आहेत जे की आलेले आहेत. डॅमला भेट दिलेली आहे. त्यातले कसं वातावरण कसं आहे आता सध्याचं, किती पर्यटक येत आहेत, किती विद्यार्थी आले, सर्व लिंबोटी धरण फुल झालेलं आहे. लिंबोटी धरणाचे 9 दरवाजे हे सोडण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे अहमदपूर तालुक्यातील म्हणजे लोहा तालुक्यातील हे लिंबोटी धरण आहे. तर आपण पाहिलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी साठा जास्त झालेला आहे. त्यामुळे 9 दरवाजे सोडण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने लिंबोटी धरणाच्या जात आहोत आता अहमदपूरला. अशा प्रकारे तुम्हाला मी लिंबोटी डॅमची आत्ता सध्या माहिती दिलेली आहे. सप्टेंबर 2024 लाईव्ह अपडेट दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आणखी व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा, आम्ही व्हिडिओ बनवू. चला मग मित्रांनो, येऊ